नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये इनडिफायनाइट इंटिग्रेशनचा आपला समोरचा पार्ट बघायचा आहे। आपण अप्लाइड मॅथमॅटिक्स त्यालाच आपण प्रेमाने काय म्हणतो, M2 म्हणतो आणि त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे त्या सब्जेक्टचं AMS आणि त्याचा सब्जेक्ट कोड काय आहे 312301, राईट। हा सब्जेक्ट आपण सुरू केलेला आहे। त्यानंतर युनिट नंबर फर्स्टचा आपण फर्स्ट व्हिडिओ YouTube वरती टाकलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेलं नाही, पहिल्यांदा ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, म्हणजे या व्हिडिओ सोबत तुमची चांगली लिंक लागेल। युनिट नंबर 1 इनडिफायनाइट इंटिग्रेशन हा किती मार्क्स साठी आहे? 20 मार्क्स साठी तुम्हाला फायनल पेपर मध्ये या टॉपिक वरचे क्वेश्चन येणार आहेत। 20 मार्क्स म्हणजे जवळपास तुम्हाला बघा फायनल पेपर मध्ये 30 ते 32 मार्कचे क्वेश्चन या टॉपिक वरती तुम्हाला येणार आहेत, राईट। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जो सेकंड फॉर्म्युला आहे त्याच्यावरचे पहिल्यांदा आपण फॉर्म्युला बघूया आणि त्याच्यावरचे आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम्स बघूया, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये असा एक फॉर्म्युला झाला आहे, आठवत असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x, ठीक आहे। कोण सांगते रे? ज्यांना येते त्यांनी फटाफट कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x इंटू log a, ठीक आहे, असा तुम्हाला फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह मध्ये झालेला आहे, ठीक आहे। तोच फॉर्म्युला आपल्याला इंटिग्रेशन मध्ये एक फॉर्म्युला आहे। काय फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन ऑफ a⁻x इंटू dx इक्वल्स टू a⁻x अपॉन log a प्लस c, ठीक आहे। हा इंटिग्रेशन मधला फॉर्म्युला आहे, ठीक आहे। हे डेरिव्हेटिव्ह मध्ये फॉर्म्युला तुम्हाला झालेला आहे, तुम्हाला आठवत असेल, ठीक आहे। तर इंटिग्रेशन मधला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, राईट। इंटिग्रेशन ऑफ a⁻x इंटू dx इक्वल्स टू a⁻x अपॉन log a प्लस c। तर या फॉर्म्युल्यावरचे आपण काही एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात राहील। आणि 2 मार्काला जर क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 मार्कला अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला फायनल पेपर मध्ये किंवा टेस्टला येऊ शकतात, तर ते तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येतील, ठीक आहे। तर आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल बघू। एक्झाम्पल नंबर 1 इंटिग्रेशन ऑफ 7⁻x इंटू 8⁻x इंटू dx, ठीक आहे। हे एक्झाम्पल आहे, राईट। याचा जर तुम्हाला आन्सर येत असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता, राईट। नेक्स्ट बघा, आता काय करायचं आपल्याला, जर समजा असं जर असेल, राईट, असं जर असेल तर कसं लिहिता येते आपल्याला? 7 इंटू 8⁻x इंटू dx असं लिहिता येते आपल्याला, ठीक आहे। कारण की जर समजा पॉवर a⁻n असेल आणि b⁻n पॉवर असेल तर त्या पॉवरला काय करता येते आपल्याला? a इंटू b, ठीक आहे, ह्या ब्रॅकेट मध्ये घ्यायचं आणि ब्रॅकेट n करायचं, राईट। हा बेसिक फॉर्म्युला आहे। तर हा फॉर्म्युला आपण इथं अप्लाय करणार आहोत, राईट। तर याचा आन्सर आता इंटिग्रेशन, आता बघा कधीही जो तुम्हाला प्रश्न दिलेला आहे त्याला I इक्वल्स टू लिहून घ्यायचं, ठीक आहे। आता हा प्रश्न दिलेला आहे, मग काय करेल मी? I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 7⁻x इंटू 8⁻x इंटू dx, राईट। I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 7 इंटू 8⁻x इंटू dx, राईट। सांगा मला रे, किती येते याचा आन्सर? 7 इंटू 8 जर केलं तर आपण किती येईल सांगा? कोण सांगते? 56 येईल, राईट। 56⁻x इंटू dx, राईट। आता हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आपल्याला या प्रॉब्लेम साठी, ठीक आहे। मला सांगा, या ठिकाणी a आहे, इथं a ची व्हॅल्यू म्हणजे किती आहे? 56, म्हणजे इथं काय झाला? a इक्वल्स टू 56, राईट। जी पॉवर आहे, ठीक आहे, a⁻x ही 56⁻x आणि हे dx, म्हणजे हा फॉर्म्युला इथं जशाच तसा अप्लाय करायचा आहे, ठीक आहे, सेम आहे। मग याचा रिझल्ट काय येतो? a⁻x, म्हणजे a ची व्हॅल्यू इथं किती आहे? a⁻x म्हणजे a ची व्हॅल्यू आहे 56 56⁻x
अपॉन लॉग ए, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आहे 56, लॉग ए म्हणजे किती रे 56 प्लस सी, हे झालं तुमचं आन्सर. राईट. आपण काय केलं, हा जो फॉर्म्युला आहे ह्या ठिकाणी आपण काय केलं, अप्लाय केलं. राईट. तर ह्या मेथडनं तुमचं हे प्रॉब्लेम नंबर 1 सॉल्व्ह झालं. ज्यांना नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे त्यांनी हे लिहून घेऊ शकता, किंवा ऍज इट इज याची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्हाला या ग्रुप, आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, आणि आपल्या ऑनलाईन मेड फॉर पॉलिटेक्निक क्लासेसच्या ऍपची लिंक दिलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासचा ऍप डाउनलोड करून घ्या आणि ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. Example number 2, integration of 5 raised to x into 4 raised to x into dx. चला पटापट सॉल्व करून घेऊया. आपण पहिल्यांदा दिलेल्या प्रॉब्लेमला इंटिग्रेशन म्हणजे I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 5 raised to x into 4 raised to x into dx. राईट. विद्यार्थी मित्रांनो, M2 इतका तुम्ही जेवढं समजता तेवढं काय हार्ड सब्जेक्ट नाही. ठीक आहे. जर तुम्ही असं स्टेप बाय स्टेप आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स मी घेऊन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तर अशा मेथडनं जर गेलात तुम्ही तर तुम्हाला M2 मध्ये 100% 70 आउट ऑफ 70 मार्क्स मिळतील. ठीक आहे. चला 5 raised to x into 4 raised to x काय करायचं रे, सेम मेथड, इंटिग्रेशन ऑफ काय कराल मग 5 into 4 raised to x into dx. राईट. 5 into 4 किती येते रे बाळांनो, चला सांगा पटापट. 20. 5 into 4 20 raised to x into dx. ठीक आहे. आपण हे सगळं का प्रोसेस करतोय, कारण की आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, इंटिग्रेशन ऑफ a raised to x into dx equals to a raised to x upon log a plus c. या फॉर्म मध्ये आपल्याला आणायचं आहे. ठीक आहे. या फॉर्म मध्ये आणलं तरच सॉल्व्ह करता येते, अदरवाईज असा कुठला आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करता येतो का, नाही. ठीक आहे. म्हणून आपण ह्या फॉर्म मध्ये आणलेला. राईट. बघा पुन्हा एकदा, या ठिकाणी a आहे म्हणजे a ची व्हॅल्यू इथं किती आहे रे बाळांनो 20. राईट. a raised to x म्हणजे इथं a raised to x, dx जशाच तसा आहे. मग हे आणि हे सेम आहे, फक्त इथं व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी अल्फाबेट यूज केलेला आहे. राईट. मग याचा रिझल्ट काय येतोय, a raised to x upon log a plus c. तर इथं सुद्धा सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा. ठीक आहे. काय रिझल्ट येतो, a raised to x म्हणजे a ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी किती आहे रे राजांनो, किती आहे सांगा बेटा, किती आहे 20 आहे. राईट. मग a raised to x म्हणजे 20 raised to x upon log a म्हणजे किती रे बाळांनो 20 प्लस c. ठीक आहे. हे झालं तुमचं फायनल आन्सर. राईट. ज्यांना पटापट लिहून घ्यायचं असेल त्यांनी लगेच नोटबुक मध्ये हे लिहून घ्या. ठीक आहे. हा झाला तुमचा सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल नंबर 3. अतिशय M2 हा सोपा आहे, फक्त तुम्ही स्टेप नुसार जर गेलात तर सोपा आहे. राईट. चला एक्झाम्पल नंबर 3, इंटिग्रेशन ऑफ 5 raised to x into 7 raised to x into dx. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न दिल्यानंतर त्याला कशा बरोबर लिहून घ्यायचं, I इक्वल्स टू लिहून घ्यायचं. ठीक आहे. I इक्वल्स टू लिहून घेतलं, I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 5 raised to x into 7 raised to x into dx. ठीक आहे. मग सेकंड स्टेप काय आपली, 5 into 7 करा, 5 into 7 raised to x into dx. ठीक आहे. मला सांगा 5 into 7 किती येते रे, इंटिग्रेशन ऑफ 5 into 7. चला सांगा पटापट. 35 raised to x into dx. ठीक आहे. या फॉर्म मध्ये आणलं आपण या प्रॉब्लेमला. ठीक आहे. या फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये आणलं म्हणजे आता तुम्ही सांगा मला
या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये ए ची व्हॅल्यू किती आहे? ए ची व्हॅल्यू किती आहे रे? 35 आहे, राईट. पॉवर जशीच तशी सेम आहे, इंटू डीएक्स. मग याचा रिझल्ट काय येतो? a रेस टू x अपॉन लॉग a प्लस c. ठीक आहे. तर याच फॉर्म मध्ये a म्हणजे इथं काय किती आहे? a म्हणजे आहे 35, राईट. मग काय करता येते आपल्याला? हा, a रेस टू x म्हणजे 35 रेस टू x अपॉन लॉग a म्हणजे किती रे बाळांनो? 35 प्लस c. इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट काय असते? प्लस c. हा झाला तुमचा थर्ड एक्झाम्पल. ठीक आहे, हा झाला तुमचा थर्ड एक्झाम्पल. आता नेक्स्ट जे तुम्हाला अजून मी 5 प्रॉब्लेम होमवर्क साठी देणार आहे. ठीक आहे, ज्यांना हे प्रॉब्लेम समजले असतील त्यांनी पटापट आपल्याला ते जे काही होमवर्कचे प्रॉब्लेम 5 देणार आहे ते करून कमेंट बॉक्स मध्ये आन्सर कमेंट करायचं आहे, राईट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर जे आता मी होमवर्क देणार आहे किंवा तुम्हाला फॉर्म्युल्याचे पीडीएफ पाहिजे असतील किंवा आपले जे काही आपण डेली क्लास घेणार आहोत त्याचे नोट्स पाहिजे असतील तर आपल्या क्लासचा मेड फॉर पॉलिटेक्निक हा क्लासचा ऍप आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी तो आपला क्लासचा ऍप डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री कोर्सेस या फोल्डर मध्ये तुम्हाला तो ग्रीन कलरचा फोल्डर दिसेल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ऍप डाउनलोड केल्यानंतर रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक होम पेज दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला ग्रीन फोल्डर फ्री कोर्सेस नावाचं दिसेल. त्यामध्ये आपला M2 हा कोर्स आहे. त्या M2 मध्ये तुम्हाला फ्री डेमो लेक्चर्स म्हणजे जे आता मी तुम्हाला शिकवत आहे हे सर्व लेक्चर्स त्या फोल्डर मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फॉर्म्युल्याचे पीडीएफच्या फॉर्म मध्ये नोट्स बघायला मिळतील त्या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला जे काही IMP क्वेश्चन्स असतील, प्रिव्हियस इयर पेपर्स असतील, आपल्या जे होमवर्कचं सोल्युशन असेल, हे सर्व त्या फ्री फोल्डर मध्ये M2 नावाच्या फ्री फोल्डर मध्ये तुम्हाला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता होमवर्क घ्या तुमचा आणि सगळ्यांनी ज्यांना ज्यांना हे समजलेले आहे ते सर्व विद्यार्थी मला या आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सॉल्व्ह करून आन्सर कमेंट करतील. बघा, प्रॉब्लेम नंबर 1, इंटिग्रेशन ऑफ 8 रेस टू x इंटू 9 रेस टू x इंटू dx. ठीक है. सेकंड प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ 6 रेस टू x इंटू 8 रेस टू x इंटू dx. थर्ड प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ 7 रेस टू x इंटू 3 रेस टू x इंटू dx. ठीक आहे. तर अतिशय सोपे आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी हे सॉल्व्ह करून मला आन्सर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. नेक्स्ट प्रॉब्लेम, फोर्थ नंबरचा, इंटिग्रेशन ऑफ 11 रेस टू x इंटू 5 रेस टू x इंटू dx. फिफ्थ नंबर, इंटिग्रेशन ऑफ 9 रेस टू x इंटू 2 रेस टू x इंटू dx. ठीक आहे. तर हे 5 प्रॉब्लेम होमवर्कचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करून मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजूनही आपल्या ह्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी अपलोड केल्या सगळ्यात पहिल्यांदा आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला या व्हिडिओचा नक्की 100% बेनिफिट होईल. आणि आपल्या ह्या YouTube चॅनलवर पॉलिटेक्निक रिलेटेड जे काही नवीन अपडेट्स असतील, नोटिफिकेशन्स असतील, सर्व काही तुम्हाला आपल्या या YouTube चॅनलवरती मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस, ठीक आहे, तर या ऍपची आपल्या क्लासच्या ऍपची लिंक दिलेली आहे. तर त्या लिंक वरती क्लिक करा आणि तो ऍप डाउनलोड करून घ्या आणि रजिस्टर करा. तुम्हाला बरेच कोर्सेस ब्रँचेस नुसार तिथं तुम्हाला बघायला मिळतील आणि स्पेशल आपला हा M2 चा सुद्धा तुम्हाला कोर्स तिथं अवेलेबल आहे आणि तुम्हाला बरंच काही फ्री मटेरियल सुद्धा अवेलेबल आहे. तर लगेच सर्व विद्यार्थ्यांनी त्या लिंकवर क्लिक करून ऍप डाउनलोड करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.